कसबा विधानसभा मतदारसंघातील सामान्य नागरिकांच्या नेमक्या अडचणी काय आहेत? मग त्या पाण्याच्या असतील, ड्रेनेजच्या असतील किंवा कचऱ्याच्या असतील. या समस्या सोडवण्यासाठी थेट महावितरणचे, महापालिकेचे आणि पोलीस प्रशासनाचे सर्वच अधिकारी घेऊन आता आमदार हेमंत रासने जे आहेत ते पूर्ण मतदारसंघात पाहणी दौरा करत आहेत. खरं तर ज्यावेळी ते लोकांना भेटतात त्यावेळी लोक वेगवेगळी तक्रारी करतात आणि त्या ठिकाणी अधिकारी असल्यामुळे लगेच त्या लोकांच्या तक्रारी ज्या आहेत किंवा अडचणी आहेत त्या सोडवण्यास मदत होते. भाऊ, सकाळपासून मतदारसंघात पाहणी दौरा करताय, काय लोकांच्या नेमकं काय प्रतिक्रिया आहेत? आज कसबा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून ते निवडून आल्यानंतर तेव्हापासून आत्ताचे जे ॲडिशनल कमिशनर माझ्याबरोबर आहेत आणि सगळे महापालिकेतील HOD आहेत, यांच्याबरोबर हा किमान 4था-5वा दौरा आहे. प्रत्येक वेळेस आम्ही वेगवेगळ्या भागात फिरतो, वेगवेगळे प्रश्न समजून घेतो आणि त्या अनुषंगाने आपण तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. नागरिकांच्या समस्या समजून घेतो. अधिकारी स्वतः जेव्हा सगळीकडे फिरतात तेव्हा अधिकाऱ्यांनाही तिथल्या समस्या समजतात. खातेप्रमुख असल्यामुळे, ॲडिशनल असल्यामुळे खाली ज्या पद्धतीने आपलं काम रचनात्मक व्हायला पाहिजे त्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि ह्या प्रत्यक्ष व्हिजिट झाल्यामुळे त्या प्रश्न डायरेक्ट आम्हाला कळतात आणि ते प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो. स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा ह्या करण्याचा जो आमचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला प्रशासनाचं पूर्ण सहकार्य आहे. प्रशासन त्या पद्धतीने काम करतं. आज जवळजवळ कचऱ्याचे आम्ही 30 ते 32 स्पॉट्स हे कायमस्वरूपी बंद केलेत, 20 आम्ही कमी केलेत. पाण्याच्या समस्या ह्या भागातल्या समजून घेतल्या आहेत. रस्त्याच्या खड्ड्यांच्या विषय, रस्ते मागच्या 5 महिन्यामध्ये जवळजवळ शिवाजी रस्ता असेल, बाजीराव रस्ता असेल, केळकर रस्ता असेल, अशा अनेक रस्ते आपण दुरुस्त केलेत. रस्त्यावरचे खड्डे जिथं जिथं असतात गल्लीबोळातले सुद्धा आपण केलेले आहेत. सगळ्यात आत्ता जास्त लक्ष अतिक्रमण, विदाऊट अनधिकृत फ्लेक्स, तिथले असणारे पाड, ह्या सगळ्यांवर त्वरित कारवाई करण्याची आमची मागणी आहे. त्या पद्धतीने साहेबांनी सुद्धा त्या पद्धतीने बघितलेलं आहे आणि रहदारी ह्या विषयात लवकरात लवकर नागरिकांना सुसह्यता वाटेल अशा पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. वारंवार तुम्ही पाहणी दौरा करत असता, पण आता जिथं पाहणी करताना महिला तक्रारी करतायत की ड्रेनेजचं पाणी दारात येतंय किंवा पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाहीये. या शंका, या ज्या अडचणी आहेत त्या कधीपर्यंत दूर होतील? ह्या आता आमच्या ह्या भागातल्या अडचणी, आता ह्या खात्याचे प्रमुखसुद्धा इथं आहेत, ॲडिशनल स्वतः आहेत. ह्या तक्रारी आमच्या जिथं जिथं आम्ही व्हिजिट केलं त्या भागातल्या आमच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा लिखित तक्रारीसुद्धा घ्यायला सांगितल्यात आणि त्या प्रशासनाचा पाठपुरावा करून 1 महिन्याच्या आत ज्या ज्या ठिकाणी आमच्या ज्या समस्या आलेल्या आहेत त्या आम्ही पूर्णत्वाला नेऊ. महापालिका प्रशासन या सगळ्या सहकार्य करतंय की भाऊ की डिम कारभार चालू आहे? काय नेमकं चालू आहे महापालिका? प्रशासनाचा अतिशय चांगला सहकार्य या सगळ्या विषयात आम्हाला आहे. मागील 5 महिन्यात प्रशासनाने अतिशय चांगले सहकार्य करून बऱ्याच वर्षाचे प्रलंबित असणारे प्रश्न, बऱ्याच वर्ष लागलेल्या सिस्टीम आहेत, त्या सिस्टीम आम्ही समजून त्या बदल करण्याचा आणि लवकरात लवकर लोकांना सुसह्यता येईल या दृष्टिकोनातून काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नक्कीच आपण पाहतोय की कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने जे आहेत ते आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदारसंघामध्ये लोकांना ज्या ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी समजून घेत आहेत आणि अधिकारी सोबत असल्यामुळे त्या अडचणी सोडवण्यासाठी लगेच मदत देखील होते. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.